कारण रवींद्र धंगेकर हे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत। रवींद्र धंगेकर यांची भाजपकडून कोंडी होतीये का आणि असा प्रश्न निर्माण होतोय। मात्र रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। जागा वाटपावरून महायुतीत मोठा तिढा निर्माण झालाय। निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचा धंगेकर यांचा आरोप आहे। प्रभाग क्रमांक 24 मधून प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय। तर धंगेकर यांना महायुतीच्या बैठकांनाही बोलवलं जात नव्हतं आणि यावरून धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची ठाण्यामध्ये जात भेटही घेतलेली होती आणि एकनाथ शिंदे यांच्या कानावर हा सगळा प्रकार घातलेला होता आणि आता रवींद्र धंगेकरांचे पुत्र अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकतात। आता आपण थेट जाणार आहोत पुण्याला। आपले प्रतिनिधी मिकी घई सोबत आहेत। मिकी सोबत रवींद्र धंगेकर स्वतः आहेत। नेमकी काय त्यांची भूमिका आहे आपण जाणून घेऊयात। मिकी, माधवी, जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार का याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही। सातत्याने बैठका सुरू आहेत। शिवसेनेकडून या ठिकाणी 35 जागांची मागणी करण्यात आलेली होती, मात्र अद्याप फक्त 15 जागा भाजपकडून शिवसेनेला देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत ते नाराज आहेत। एवढंच काय तर रवींद्र धंगेकरांचा जो मुलगा आहे तो देखील आता अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत। आपल्यासोबत स्वतः रवींद्र धंगेकरजी आहेत। धंगेकरजी, सुरुवात करतो तुम्हाला अजून सुद्धा म्हणजे मान जे भाजपने दिला पाहिजे, जेवढे जागा दिले पाहिजे ते दिले जात नाही आणि तुमचा मुलगा देखील अपक्ष लढण्याची तयारी करतोय। नाही, आता विषय असा की सगळ्या शिवसैनिकांना निवडणूक लढवायची। मी पहिल्या दिवसा म्हणतो की लाचार होऊन आपल्याला युती करायची नाही, सन्मानाने युती झाली पाहिजे, जेणेकरून मग आम्हाला कोथरूड असेल, कात्रज असेल, धनकोडी असेल, वडगाव शिरे असेल, सगळेच मतदारसंघामध्ये आम्हाला लोक आमचे प्रतिनिधी पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही शिंदे साहेबांना मी स्वतः विनंती केलेली आहे आणि लाचार होऊन आम्हाला युती नको आहे। आणि शेवटी तुम्हाला सांगू का, हे लढणारं रक्त आहे, शिवसेनेचं भगवं रक्त आहे आणि याच्यामध्ये पुणेकर स्वाभिमानी आहेत कुणी आणि त्याच्यामुळं आम्हाला जर सन्मानाने न देता आमच्या निवडणुका लढवण्याचा अधिकार शिंदे साहेबांनी आम्हाला दिला पाहिजे अशी मी त्यांना विनंती केली आणि आम्ही निवडणूक लढणार। हे तुम्ही निवडणूक लढणार, पण आत्ता जर बघितलं तर तुमचा मुलगा अपक्ष लढण्याची तयारीत आहे आणि का? मी विषय तो नाही आहे, शेवटी अजून सगळी युती गुलदस्त्यात आहे, सगळ्या जागा गुलदस्त्यात आहे, पण कालपर्यंत तो माझ्याबरोबर होता, उद्या आजपासून तो माझ्याबरोबर नाही। त्यांनी सांगितलं पप्पा तुम्ही तुमचं बघा, मला माझं बघू द्या, पण मी म्हटलं थांब जरा, शिंदे साहेबांवर विश्वास ठेव, शिंदे साहेब तुला योग्य ते न्याय देतील, नाहीतर तुला निवडणूक लढवायची हे तर तो बसणारं रक्त नाही, ते स्वाभिमानी रक्त, ते लढणारं रक्त आहे। पण जर तो अपक्ष लढणार असेल तर मग रवींद्र धंगेकर मुलाचा प्रचार करणार तरी कसं? तुम्ही शिवसेनेत, तो अपक्ष। मी शिवसेनेचा प्रचार करणार ना, म्हणजे मुलाच्या विरोधात प्रचार करणार। मला तो आता तो ठरू झाला, त्याला कसं काय करायचं अजून समजवतोय का बघू, आता काय करता येईल ते बघू, पण शेवटी मी शिवसेनेचा करणार। हे प्रश्न मुलगा अपक्ष लढण्याच्या तयारीत आहे, म्हणजे हळूहळू तो त्याच काल माझ्याशी तेच वाद करत होता की मला निवडणूक लढवायची, मी थांबणार नाही, म्हणजे तो अपक्ष लढण्याच्या तयारीत करतो। जे काय होईल तो त्याचा निर्णय आता त्याच्या हातात आहे, त्याला काय घ्यायचं तो त्याला घेऊ। भाजपची चर्चा कुठपर्यंत आली आहे का? तर काल परवा दिवशी बघितलं तर निलमताईंच्या घराच्या बाहेर देखील शिवसैनिकांनी आंदोलन केली। उद्या तुमच्या घरापर्यंत देखील आता कार्यकर्ते यायला सुरुवात होत आहेत, नाराजगी तुमच्यापर्यंत पोहोचली, तुम्ही देखील नाराज दिसताय। नाही ना, मी नाराज नाही, मी तुम्हाला सांगतो परत एकदा, मी नाराज नाही, लढणारा माणूस आहे। मी साहेबांना सांगितलं की आम्हाला लढू द्या, निवडणुका हरणं जिंकणं हे काही नवीन नाही, पण पुणेकरांचा कौल आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे केलेलं महाराष्ट्रामध्ये काम हे पुणेकरांनी बघितलं आहे। एक चांगला चेहरा, एक सर्वसामान्य चेहरा आणि शासन लोकांच्या दारापर्यंत न्यायचं काम त्यांनी केलं। त्यामुळं शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढवणार आणि 100% आम्ही निवडणुका जिंकणार। पण किती जागा मिळणार तुम्हाला? भाजप तर जागाही देत नाही तुम्हाला। आता म्हणून तर ती चर्चा चालू आहे, काय मला त्या वाटाघाटीच कळत नाही, कारण मी वाटाघाटीत नसतं, तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे ही आता हक्काची लढाई आहे, तुम्ही जागा किती पाहिजे तुम्हाला? ह्या जागा सगळ्या शिवसैनिकांना मान सन्मान झाला पाहिजे आणि शिवसेना ही बैठकीला तर बोलवलं जात नाही तुम्हाला, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती, पण मी कसलं तुम्हाला मान सन्मान दिला जातोय पक्ष भाजपकडून? मला अजिबात कोणाचा मान सन्मानाची गरज नाही, मी पुणेकरांमधला कार्यकर्ता आहे, मला मान सन्मान पुणेकर नेहमी देतात आणि त्यामुळे मला कुणी देणे हा माझा दृष्टीने, मला शिवसेनेला मान सन्मान दिला पाहिजे। जागा किती हवेत तुम्हाला? किती जागेवर तुम्ही समाधानी आहात? शिवसेना लढू शकते पुण्यामध्ये? पुणे शहरामध्ये आमच्याकडे चांगले कार्यकर्ते आहेत आणि ते लढणारे आहेत, त्याची यादी आम्ही पाठवलेली आहे।
निर्णय शिंदे साहेब घेणार आहे आणि शिंदे साहेबांनी आम्हाला निर्णय द्यायला पाहिजे कार्यकर्त्यांना. भाजपकडून किती जागेचं मागणी करताय तुम्ही कुठपर्यंत? कारण 15च्या वर तर ते जायला तयार नाहीत. आणि म्हणून तर म्हणतो लाचार होऊन युती करू नका. आता तेच म्हणतोय, किती जागा हवेत तुम्हाला? नाही ना, जागा किती, सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे ह्या तुम्ही माझा 35 जागा मागितल्यात तुम्ही. जेवढे यादी निघेल तेवढ्या यादीप्रमाणे जर तुम्हाला जागा दिल्या नाहीत तर भाजपनी आम्हाला लढणार. दिलं नाही तर लढावं लागणारच ना, दिलं नाही तर लढावं लागणारच आहे. वरिष्ठ नेते येत आहेत पुण्यामध्ये, सातत्याने बैठका होत आहेत. रात्री उशिरा देखील काल बैठक सुरू होती, मात्र कुठलाही तोडगा निघत नाही. म्हणजे अर्थात आज कदाचित जाहीर व्हायला हवं आहे. नाही, आता कार्यकर्ते संदर्भ वाढलेला आहे. संदर्भात आहे त्याचा विषय असा की आता कार्यकर्त्यांना न्याय द्यायची वेळ आली. कारण कटोरी घेऊन गेल्यासारखी परिस्थिती आज कार्यकर्त्यांची. आणि शेवटी लढणार रक्त आहे त्याला, मग शिवसेना ही लढणारी रस्त्यावरची. त्यामुळे मला तर वाटत नाही कोण आता थांबणार नाही. भाजपची कदाचित आज पहिली यादी सुद्धा येईल. तुमचं अजून युती होणार की नाही हेच निश्चित होत नाही. आज 5 वाजेपर्यंत हा विषय संपलेला असेल. आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहे. म्हणजे रवींद्र दंगेकरांना आम्ही इतर वेळेस रस्त्यावर बघितलंय, प्रत्येकदा म्हणजे अशा पद्धतीने वाटाघाटी तुम्ही म्हणताय करत नाही, तर मग आडलं कुठं आहे? आडलं युतीची स्पष्टताच नाही. त्यामुळे आता आडलं तिथं स्पष्टताच नाही ना. मग आता फायनल आज होईल आणि तुमचा मुलगा अपक्ष लढण्याची तयारी करतोय पूर्ण ना. आता कालपासून तो माझ्याशी बोलतोय. मी म्हणलं अरे थांब जरा, पण तो ऐकायला तयार नाही. तो त्याचा विषय. तो आता काय आता ते कुठं आहेत? मुलगा तुमचा कुठल्या प्रभागातून इच्छुक आहे? तो कुठेही लढन. आता त्याला तो त्याचा विषय. आता त्याच्याशी बोलतो मी, पण तो कालपासून ऐकत नाही. तो म्हणतो मला निवडणूक ही लढवायची. म्हणलं आता थांब जरा. तुमचा मुलगा जर ऐकत नसेल तर कार्यकर्ते तुमचे कसे ऐकतील शिवसेनेचे, ज्यांना तुम्ही तिकिटाचं आश्वासन दिलेलं आहे? मी कुटुंब म्हणून काम करतो. शिवसेना आमचं कुटुंब आहे. प्रत्येक कुटुंबातला शिवसैनिक आमचा सदस्य आहे. त्यामुळं शेवटी त्याच्या भावनाची ऐकून तर घेतलं पाहिजे, बोललं तर पाहिजे, त्याला समजवलं पाहिजे. त्यात आम्ही आमच्या मुलाला समजायचा प्रयत्न करू. पण आता तो समजला नाही तर त्याला बी काय करू शकतो आपण. अर्थात अशाच पद्धतीने कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्यांच्या घराच्या बाहेर सुद्धा आंदोलन केलं होतं. तुमच्यापर्यंत देखील असे कार्यकर्ते आलेत आणि असा रोष वाढतोय कार्यकर्त्यांमध्ये? माझ्याकडं सगळे कार्यकर्ते आले, माझ्याशी बोलले. मी पण त्यांच्या लक्षात आलं की दंगेकरला कुठं मीटिंगमध्येच घेत नाही, त्यामुळे थोडं मी सॉफ्ट होतो. पण बाकीच्यांना आक्रमक होते. काल आमच्यामध्ये वादच झाले ना. काल तुम्ही दाखवलं ना, ते वाद त्याच्यामुळेच होत आहेत ना. म्हणजे अर्थात काल जर आपण बघितलं तर नाना भांगिरे अक्षरशः रडत होते त्यांच्यामध्ये, आणि बापू शिवतारे जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये अक्षरशः बाचाबाची झाली, भांडणं झाली तिथं, असं चित्र होतं. नाही, मला ते चित्र म्हणजे तुम्ही जे म्हणलं ते मी त्यावेळेला बैठकीला नव्हतो. मी उशिरा गेलो. पण मला असं कळलं की नाना भांगरे नाराज होऊन गेलेत. त्याची माहिती मी पाठवली. तर काय ते काय वाद नाही झाले. त्यांची चर्चा होतीच. पण काय झालं ते त्या स्पॉटवर मी नव्हतो. त्यामुळे मी विचारायचा मी कोणाला प्रयत्न केला नाही. तुम्हाला भाजपकडून बैठकांसाठी बोलवलं जात नाही असं तुम्ही स्वतः म्हणताय. अर्थात रवींद्र दंगेकर सुद्धा नाराज दिसत आहेत कुठेतरी. नाही, मी नाराज होत नाही. मला कोणी बोलवून वाटाघाटी हा माझ्या रक्तात आहे. काय लढणारं रक्त आहे. साहेबांना सांगितलं आम्ही लढणार आहोत, तुम्ही फक्त आदेश द्या, आम्ही आमच्याबद्दल लढू. भाजपला आज काय सांगाल? म्हणजे अर्थात खूप प्रचार सुरू व्हायला हवा, अजून स्पष्टता नाही आहे युती होणार की नाही. लाचार होऊन युती करू नका ही मी विनंती साहेबांना करणार आहे. अर्थात जर आपण बघितलं माधवी, तर लाचार होऊन युती करू नका. जर आपण बघितलं तर शिवसेना शिंदे गटाकडून 35 जागांची मागणी करण्यात आली होती, परंतु पुण्यामध्ये फक्त 15 जागा भाजपकडून शिवसेनेला आतापर्यंत देण्यात आलेल्या आहेत. अजून सुद्धा वाटाघाटी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत बैठका देखील शिवसेनेच्या या ठिकाणी सुरू होत्या. वरिष्ठ नेते उदय सामंत देखील या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र अद्यापही स्पष्टता नाही, म्हणून रवींद्र दंगेकरांचा जो मुलगा आहे तो देखील आता अपक्ष लढण्याच्या तयारीत दिसतोय आणि या ठिकाणी सन्मानपूर्वक जागा मिळायला हवं अशी मागणी या ठिकाणी होताना दिसतीये. माधवी, नक्कीच म्हणजे रवींद्र धंगेकर यांच्या घरातूनच आता बंडखोरी होणार आहे. मी की या संदर्भातले अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.